नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजही आपण शिवलीलामृताच्या 8व्या अध्यायाची कथा ऐकणार आहोत. अतिशय महत्त्वाची कथा आहे आणि त्याची फलश्रुती तर त्याहून महत्त्वाची आहे. आणि ही कथा ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनल हे देवकार्याचा चॅनल आहे. बाकी उगीचच गप्पा मारल्या जात नाहीत, काही निरर्थक गोष्टी केल्या जात नाहीत. देवाच्या संदर्भातल्या पूजा, कथा, आरत्या, स्तोत्र, ग्रंथपठण असं सगळं देवाचं केलं जातं. तेव्हा ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एक प्रकारे ती देवाच्या कार्यासाठी मदतच आहे. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण व्हिडिओमध्ये सुद्धा देवाचंच सगळं बोललं जातं. तेव्हा लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अध्यायाच्या कथेला सुरुवात करण्याच्या आधी असं मला सांगायचं आहे की ही जी कथा आहे 8व्या अध्यायाची, ती 7व्या अध्यायातल्या कथेपासून पुढे सुरुवात झालेली आहे. तुम्ही 7व्या अध्यायाची कथा ऐकली असणार. अगर ऐकली नसेल तर नक्की ऐका, म्हणजे तुम्हाला जास्त ही कथा चांगली समजेल. पण तरीही मी तुम्हाला ती थोडक्यात सांगणार आहे. ही कथा सांगण्याच्या आधी मला तुम्हाला 8व्या अध्यायाची फलश्रुती सांगायची आहे. 8व्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे: यश, विजय, बंधमुक्ती, दास्यमुक्ती व शिवकृपा होईल. एवढ्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या अध्यायाच्या श्रवणाने मिळू शकतात. तेव्हा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. तर आता 7व्या अध्यायाची थोडीशी पार्श्वभूमी 8व्या अध्यायात कंटिन्यू कथा आहे. तर ते काय आहे बघा. एक ब्राह्मण होता. तो पिंगला नावाच्या वेश्येकडे जात असे. ऋषभ हा योगी होता. तो एकदा पिंगलेकडे आला. त्या पिंगलेनी आणि त्या ब्राह्मणाने त्या योग्याची म्हणजे ऋषभ योग्याची सेवा केली. या पिंगलेची मुलगी कीर्तिमालिनी होती आणि ब्राह्मणाला पुढील जन्म राजपुत्राचा मिळाला, कारण त्याने योगी माणसाची एका सेवा केलेली होती, मनापासून सेवा केलेली होती. तो सुमती राणीच्या पोटी जन्माला आला. तो जो ब्राह्मण होता तो सुमती राणीच्या पोटी जन्माला आला होता. पण असा प्रश्न होता की सुमती राणीवर ती गरोदर असताना विषप्रयोग झाला होता आणि त्या विषप्रयोगामुळे एक त्वचाविकार सुमती राणीला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा झाला होता. त्या बाळाचं नाव सुमती राणीने भद्रायू असं ठेवलं होतं. हा त्वचाविकार झाल्यावर राजाने भरपूर उपचार केले, पण यश काही आलं नाही. म्हणून सुमती राणीला आणि भद्रायूला राजाने जंगलात सोडून दिलं आणि त्या काळात पद्माकर या राजाने तिला आश्रय दिला. आता एवढं समजल्यावर ह्या 8व्या अध्यायाची सुद्धा कथा थोडी समजायला सोपी जाईल. तर आता 8व्या अध्यायाची कथा ऐका. कथेचं नाव आहे भद्रायूची कथा. हा भद्रायू हा त्वचाविकार झालेला राजपुत्र होता आणि ऋषभ योग्याच्या कृपेने त्याला त्या आजारातून सुद्धा मुक्तता मिळालेली होती. तर परत एकदा कथा, भद्रायूची कथा. श्री गणेशाय नमः. सूत पुढे म्हणाले, सज्जन हो, ऋषभ योग्याच्या कृपेने आरोग्य प्राप्त झाल्यावरही सुमती भद्रायूसह वैश्यनगरातच राहिली. पद्माकर राजा तिची पूर्वीप्रमाणेच काळजी घेत होता. भद्रायू 12 वर्षाचा असताना तो शिवयोगी म्हणजे योगी म्हणजे कोण? ऋषभ. शिवयोगी ऋषभ त्या मायलेकरांना भेटण्यास पुन्हा आला. सुमतीने त्याचे आनंदाने स्वागत केले, कारण ह्या ऋषभ योग्याने सुमती राणी आणि भद्रायू यांना रोगमुक्त केलं होतं. आपल्या पुत्राला त्याच्या पायावर घातले. ऋषभाने भद्रायूला धर्मनीतीपर उपदेश केला. त्याला शिवकवच शिकविले.
त्याच्या सांगण्यावरून भद्रायूने मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगावर भस्म लावले. रुद्राक्षे धारण केली. वृषभाने त्याला 12,000 हत्तींचे बळ, एक दिव्य शंख आणि एक तेजस्वी खड्ग दिले. तू श्रेष्ठ राजा होशील, चिरकाल राज्य करशील, तुझी त्रिभुवनात मोठी कीर्ती होईल असा त्याला आशीर्वाद देऊन तो योगी ऋषभ हा अंतर्धान पावला. काही वर्षे लोटली. दाशार्ह देशावर मगध राजा हेमरथाने आक्रमण केले. त्याने वज्रबाहूचा दारुण पराभव केला. राजस्त्रियांना पळवून नेले. राज्यात प्रचंड लुटालूट केली. त्याने राजाला व त्याच्या अमात्यांना आपल्या रथाला बांधले आणि मगधाकडे निघाला. आपल्या देशाची वाताहत ऐकून भद्रायू चवताळला. त्याने ऋषभाचे स्मरण करून शिवकवच धारण केले. शस्त्रसज्ज होऊन मातेचा आशीर्वाद घेतला. मग पद्माकराचा पुत्र सुनय याला बरोबर घेऊन तो हेमरथावर चाल करून गेला. त्याने मगध राजाचा पराभव करून आपल्या पित्याला सिंहासनावर बसवले. स्वतःविषयी काहीही न सांगता तो वैश्यनगरास परतला. त्याच समयी ऋषभाने चित्रांगद व सीमंतिनी यांची भेट घेतली. त्यांना भद्रायूचा सर्व वृत्तांत सांगितला व कीर्तिमालिनीचा विवाह त्याच्याशी करून द्या असे सांगितले. तो प्रस्ताव मान्य करून त्या दोघांनी मुहूर्त काढला आणि विवाहाची तयारी केली. चित्रांगदाने दूत पाठवून पद्माकर, त्याची पत्नी, पुत्र सुनय, भद्रायू आणि सुमती या सर्वांना सन्मानाने आपल्या नगरास आणले. निमंत्रणावरूनही वज्रबाहूही सपरिवार आला होता. त्याने भद्रायूला वंदन करताच तात मी तुमचाच पुत्र आहे असे म्हणून पित्याला गळामिठी घातली. त्याने वज्रबाहू आणि सुमती यांची भेट घडवून आणली. त्या मिलन सोहळ्याचे काय वर्णन करावे. वज्रबाहूला आपल्या कृतकर्मांचा पश्चात्ताप होत होता. त्याने सुमतीची व भद्रायूची क्षमा मागितली. म्हणजे सुमती आणि भद्रायू कोण, तर त्वचाविकार झाला म्हणून जंगलात सोडून दिलेले हे दोघं जण होते. भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांचा विवाह थाटात संपन्न झाला. भद्रायूला राज्याचे अधिकार देऊन वज्रबाहू व सुमती तपश्चर्येसाठी केदार क्षेत्री गेली. एकदा भद्रायू पत्नीसह वनविहारासाठी गेला होता. तेवढ्यात एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांताने ओरडत धावताना दिसले. एक वाघ त्यांच्या मागे लागला होता. भेदरलेला ब्राह्मण भद्रायूला ओरडून म्हणाला, माझी पत्नी मागे राहिली आहे, तिचे रक्षण कर. भद्रायूने धाव घेऊन त्या वाघावर बाण मारले, तरीही त्याने ब्राह्मणीला उचलून नेले. भद्रायू आपल्या पत्नीला वाचवू शकला नाही म्हणून ब्राह्मणाने त्याला दूषणे दिली. तो भयंकर शोक करू लागला. त्याचे सांत्वन करण्यासाठी भद्रायूने त्याचे लग्न लावून राज्य देण्याचीही तयारी दर्शवली, पण दुःख कमी होईना. शेवटी त्याने माझी पत्नी देतो असे म्हणून कीर्तिमालिनीचे संकल्पपूर्वक दान केले. तेव्हा कुठे तो शांत झाला. दानविधी होताच तो ब्राह्मण कीर्तिमालिनीसह अदृश्य झाला. या अपयशामुळे भद्रायूने चिता पेटविली. आता तो अग्नीत उडी घेणार तोच शिवपार्वतीसह प्रकट झाला. त्याने त्याला हृदयाशी धरले व इष्टवर मागण्यास सांगितले. भद्रायूने त्याला ब्राह्मणाची पत्नी आणून देण्याची विनंती केली. तेव्हा तुझी परीक्षा घेण्यासाठीच आम्ही ही लीला केली होती असे म्हणून शिवाने कीर्तिमालिनीला प्रकट केले. शिवाने त्यांना चित्रांगद, सीमंतिनी, वज्रबाहू, सुमती, पद्माकर व त्याची पत्नी यांच्यासह तुम्हा दोघांनाही
माझे अक्षयपद प्राप्त होईल असे वरदान दिले. भद्रायूने दीर्घकाळ उत्तम राज्य केले. मग तो पत्नीसह शिवलोकी गेला. अशी ही 8व्या अध्यायाची कथा होती. मंडळी, पुन्हा एकदा आठवण करून देते, कथेला लाईक नक्की करा. शंकराची कथा आहे, तेव्हा शंकर सगळ्यांना प्रसन्न होत अशी मी शिवशंकराला विनंती करते. आणि आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.